नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ अतिवृष्टी अनुदान आणि रब्बीचं जे पेरणीसाठी जे अनुदान आहे त्या संदर्भात आहे आणि एक महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात एवढी यावर्षी अतिवृष्टी झाली, त्यानंतर राज्य सरकारने जवळजवळ 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. ते पॅकेज जाहीर केल्यानंतर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना पैसे भेटले, 70% शेतकऱ्यांना पैसे भेटले मित्रांनो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की यामध्ये असे काही शेतकरी मित्रांनो ज्यांच्या केवायसी झालेल्या होत्या किंवा ज्यांच्या केवायसी करणं बाकी होत्या, अॅग्रिस्टॅकचा जो फार्मर आयडी असतो त्यामध्ये प्रॉब्लेम होता किंवा अप्रूव्ह नव्हतं, किंवा जे मृत शेतकरी असतात किंवा ज्यांच्या जमिनीमध्ये काही नावामध्ये प्रॉब्लेम आहेत, असे बहुतांश मित्रांनो शेतकरी होते. आणि या शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील किंवा यांचा सगळा डेटा चुकीचा असून यांना अनुदान भेटलेलं नव्हतं मित्रांनो. सो असे बहुतांश शेतकरी होते ज्यांनी केवायसी पण केलेल्या होत्या पण त्यांना पैसे भेटलेले नव्हते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य शासनाने 21 तारखेला म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 एक बैठक घेतली होती. आणि 21 नोव्हेंबर 2025 जी बैठक झाली त्यामध्ये राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सर्व विभागांना आदेश दिलेले होते की बाबा म्हणजे जे आपत्ती व्यवस्थापन विभाग असतो त्यांना सांगितलं होतं की हे जे पैसे येतं हे पटकन पैसे वितरित करण्यात यावेत. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये निवडणुका चालू होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. आता 2 तारखेला त्याचं मतदान झालं मित्रांनो आणि 20 तारखेला एकदा मतदान आहे. सो ही जी आचारसंहिता आहे ही मित्रांनो 21 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. पण आपल्याला आठवत असेल की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर केलं आणि त्यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केल्यानंतर तेव्हा सांगितलं होतं की जे म्हणजे नुकसान भरपाईचे जे पैसे येतं त्यासाठी कुठलीही आचारसंहितेची बाधा नसणार आहे किंवा राज्य निवडणूक आयोगानं पण तसं सांगितलं होतं मित्रांनो. तर ज्या लोकांचे पैसे भेटले नाही, तर ज्यांना केवायसी केलेले आहेत किंवा ज्यांच्या नावात प्रॉब्लेम आहेत, फार्मर आयडी अप्रूव्ह नाही, तर जमिनीच्या नावात प्रॉब्लेम आहेत, सो मित्रांनो जर तसं काही असेल तर मित्रांनो आता एक विशेष मोहीम राबवण्यात येते. आपल्याला माहिती आहे 3 तारखेपासून मित्रांनो हे जे वाटप आहे 3 तारखेपर्यंत मला खूप जण कमेंटमध्ये पण विचारत होते की आमचे पैसे नेमके कधी येणार आहेत, काय त्याचं अपडेट आहे. तर मित्रांनो, हे पैसे तुम्हाला केवायसी करून देखील यामुळे भेटत नव्हते की मी नेहमी सांगत होतो हे पैसे होल्डवर होते मित्रांनो, त्यामुळे कुठेतरी हे पैसे थांबवलेले होते. पण मित्रांनो परत एकदा एक मोहीम हाती घेण्यात आलेली आणि आता मित्रांनो जवळजवळ 3 तारखेपासून म्हणजे 3 तारखेपासून मित्रांनो आज 4 तारीख आहे, 3 पासून हे पैसे वाटप करण्यास परत सुरुवात केलेली. आणि मोहीमबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो तर शेतकऱ्यांना सुद्धा जे जिल्हाधिकारी लेवलपासून सगळे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना सांगितलेलं आलेलं आहे मित्रांनो की जे शेतकरी आहेत ज्यांचे पैसे अजूनही वाटप आहेत, कारण की मित्रांनो बहुतांश असे शेतकरी आहेत, बहुतांश म्हणजे बऱ्याच जिल्ह्यात केवायसी मुळे पेंडिंग शेतकरी भरपूर येते. पहिल्यांदा जे पैसे पडले होते मित्रांनो ते अॅग्रिस्टॅक ज्यांचं प्रॉपर होतं, ज्यांच्या नावात काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना हे पैसे पडले. पण आता बहुतांश असे शेतकरी इथं 80-80, 90-90 हजार, 1-1 लाख पर्यंत शेतकरी इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांचं अनुदान त्यांना अजून भेटलं नाही. आणि खरी कमाल मी त्याच शेतकऱ्यांची समजतो मित्रांनो, कारण की त्यांना इतके दिवस झाले पैसे भेटले नाही तर ते फ्रस्ट्रेट झालेले इथं. तर मित्रांनो इतके दिवस अनुदान होल्डर होतं ते पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आचारसंहिता होती. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी परत एकदा आदेश दिलेले इथं की 3 तारखेपासून एक विशेष मोहीम चालू होती मित्रांनो, जी मोहीम चालू झालेली आहे आता. आज 4 तारीख आहे आणि या मोहिमेमध्ये मित्रांनो जे शेतकरी येतं या शेतकऱ्यांची जे अनुदान वाटप आहे ते केवायसी पूर्वरत होणार आहे. म्हणजे केवायसी ज्यांना केली आहे त्यांना आता फक्त वाट बघायची गरज आहे. अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो तुम्हाला लवकरच भेटणार आहे. आणि ज्यांच्या केवायसी बाकी होत्या, ज्यांच्या नावात बदल होते, ज्यांच्या ज्यांच्या स्वतःच्या नावात प्रॉब्लेम होते मित्रांनो, जमिनीमध्ये प्रॉब्लेम होते, तर मित्रांनो हे करेक्शन सुद्धा आता केल्या जाणार आहे. आणि त्यासाठी स्वतः तलाठी झालं, मंडळाधिकारी हे तुमच्याशी संपर्क साधणार आहेत मित्रांनो. शेवटी तुम्हाला अपडेट एकदा सांगतो परत काय, तर मित्रांनो आता अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे, रब्बीच्या अनुदानाचे आणि अतिवृष्टीचे म्हणजे एनडीआरएफचे पैसे, हे सगळे पैसे मित्रांनो भेटणार आहेत. आणि त्याचे पैसे वाटप 3 तारखेपासून परत सुरू झालेले आणि आता हे पैसे मित्रांनो 21 तारखेपर्यंत आचारसंहिता असली तरी हे पैसे तुम्हाला भेटत राहणार आहे. सो ज्यांना केवायसी केली मित्रांनो त्यांना काही टेन्शन घ्यायचं काम नाही, त्यांना म्हणजे रिलॅक्स राहत, तुम्हाला पैसे भेटतील लवकरात लवकर. आणि मित्रांनो ज्यांना केवायसी केलेलं नसेल त्यांनी कृपया लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या. आपल्या यादीत नाव नसेल तर तुमच्या तलाट्याला भेटा. पण मित्रांनो आता विशेष मोहीम चालू करण्यात आली. सो मित्रांनो तुम्हाला हेच एक महत्वाचं अपडेट द्यायचं होतं. आपला व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.